एकंदरीतच ही दृश्य आपण जी पाहतोय साम टीव्हीच्या स्क्रीनवरती तुम्ही एक्सक्लुसिव्ह दृश्य पाहताय। सध्या बचाव कार्य सुरू झालंय। ज्या ठिकाणी विमान कोसळलं त्या ठिकाणी आपण पाहतोय की संपूर्ण आग लागली होती। विमान त्याचे अनेक भाग जळून खाक झालेले आहेत आणि त्यानंतर आता या ठिकाणी फायर ब्रिगेड आलेली आहे आणि पाण्याचा फवारा त्यावरती मारला जातोय। आग विझवण्याचं काम केलं जात आहे। तर दुसऱ्या दृश्य जे बघताय तुम्ही त्या ठिकाणचे काही फोटो दिसतायत किती मोठ्या प्रमाणात ही आग लागली होती। त्यामुळे काळे धुराचे लोळ या ठिकाणी दिसतायत। संपूर्ण परिसर आपण पाहतोय की धुरामध्ये माखून गेलेला आहे। इमारत सुद्धा दिसत नाहीये, इतक्या मोठ्या प्रमाणात हे धुराचे लोळ आहेत। जवळच्या सगळ्या नागरिकांमध्ये सध्या दहशतीचं वातावरण आहे आणि सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे या 242 प्रवाशांमध्ये विजय रुपाणी गुजरातचे ज्येष्ठ नेते जे माजी राज्यसभा सदस्य होते। इतकंच नाही तर ते 2016 ते 2021 दरम्यान त्यांनी 16वे गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून सुद्धा कार्यभार पाहिलेला आहे आणि इतके महत्त्वाचे गुजरातचे नेते याच विमानात असल्याची शक्यता वर्तवली जाते। अजून तरी पुष्टी झालेली नाहीये, मात्र विमानात विजय रुपाणी असल्याची शक्यता वर्तवली जाते। गुजरातचे माजी मुख्यमंत्री ते आहेत आणि ते या विमानात होते का अशी ही आता शक्यता वर्तवली जाते। नेमके 242 प्रवासी जे होते संपूर्ण ते कुठले आहेत, कोणकोणत्या राज्यातले आहे, कुठून कुठे जात आहेत याची अजून तरी माहिती जी आहे ती एअर इंडियाकडून देण्यात आलेली नाहीये। प्रशासनाकडून सुद्धा या संदर्भात काही अपडेट आलेली नाहीये। मात्र ही दृश्य भरपूर बोलकी आहे। किती मोठ्या प्रमाणामध्ये हा मोठा अपघात झाला हे संपूर्ण दिसतंय। भीषण असा हा अपघात 242 प्रवासी कळत आहे। सुरुवातीला 130 ते 133 चा आकडा आला होता, मात्र आता 242 वरती हा प्रवाशांचा आकडा गेलेला आहे। नेमकं किती जखमी आहेत, मृतांची संख्या किती आहे, बचाव कार्य कसं सुरू आहे आणि जवळपासच्या संपूर्ण परिसराला याचा फटका बसलाय का, रहिवाशांना याचा फटका बसलाय का, याबद्दल अजून तरी ठाम अशी ठोस अशी माहिती आलेली नाहीये। मात्र एअर इंडियाचं विमान कोसळलंय गुजरातच्या अहमदाबादमध्ये। हा अपघात झालाय आणि त्यामुळे आता संपूर्ण गुजरातसह देशभरात हळहळ देखील व्यक्त केली जाते। आताची ही सगळ्यात मोठी बातमी, गुजरातच्या अहमदाबादमध्ये विमान कोसळले। टेक ऑफ घेतल्यानंतर हे विमान काही क्षणात कोसळले। त्याची ॲनिमेटेड दृश्य आपण बघतोय। विमान टेक ऑफ घेतलं आणि त्यानंतर 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या मेघानी नगरमध्ये कोसळले। हे विमान कसं कोसळलं असण्याची शक्यता आहे त्याचं हे ॲनिमेशन गुजरातच्या अहमदाबादमधल्या मेघानी नगरमध्ये गुजसेल एअरपोर्ट पासून जे 15 किलोमीटर अंतरावर आहे तिथे हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले। यात 242 प्रवासी होते आणि याच प्रवाशांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री असण्याची सुद्धा शक्यता आहे। विजय रुपाणी हे सुद्धा या विमानात असण्याची शक्यता वर्तवली जाते। सध्या काही जखमींना रुग्णालयात दाखल केल्याची दृश्य आपण काही वेळापूर्वी बघितली। तर टेक ऑफ घेतलं विमानाने आणि त्यानंतर काही क्षणात ते मेघानी नगरमध्ये कोसळलं। त्याचं हे ॲनिमेशन आपण एका बाजूला बघतोय, तर दुसरीकडे अहमदाबादमधल्या ज्या भागात हे विमान कोसळले तिथली ही दृश्य, धुराचे मोठमोठे लोट उठत होते आणि विमान कोसळल्यानंतर मोठा आवाज झाला आणि त्यामुळे रहिवासी घाबरले, घराबाहेर आले आणि काही कळायच्या आत या परिसरामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केला।